नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जसं समर्थांचं मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की मूर्खांची लक्षणे, त्याप्रमाणे आजच्या भागामध्ये उत्तम गुण लक्षणे कशी असावीत, कोणती असावीत याबद्दलचं समर्थांचे जे काही श्लोक आहेत त्याचं मी तुम्हाला थोडक्यात वाचन आणि थोडंसं सार सांगणार आहे. चला, शेकडो वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी एक अत्यंत अमूल्य ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे दासबोध. आणि याचं वैशिष्ट्य असं की एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांनी जी उदाहरणं दिलेली आहेत ती आजच्या घडीला सुद्धा लागू पडतात. तर उत्तम गुण अंगी येण्यासाठी समर्थांनी काही लक्षणांचा त्याग करण्यास सांगितलेले आहे. तर अशी ही कोणती लक्षणे आहेत, म्हणजे ज्यांचा आपण जे कोणत्या गोष्टी करू नयेत हे समजलं की आपोआपच आपलं व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होण्यास मदत होत असते, असं सुद्धा म्हणणं आहे. तर मग त्यांनी सांगितलेली कोणती लक्षणं आहेत ते आपण पाहूया. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. आता सर्वज्ञ याचा अर्थ आहे सर्व म्हणजे ईश्वर, प्रत्यक्ष परमेश्वर, आणि ज्ञ म्हणजे त्याला जाणणारा, ज्ञान त्याच्याकडून घेणारा, त्याला समजून घेणारा, असा सर्वज्ञ म्हणजे ज्याला ईश्वराची प्राप्ती झालेली आहे, जो ईश्वराला समजून घेऊ शकतो, असा तो सर्वज्ञ. तर असा सर्वज्ञ होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे ते आपण पाहूया. वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, असं समर्थ म्हणतात. म्हणजे पहा, वाट पुसल्याशिवाय, पुसणे म्हणजे विचारणे, रस्ता आपल्याला माहीत नसताना कुठेही आपलं तोंड वर करून निघायचं नसतं. तर आधी त्या विषयाचं, कोणता विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे, कोणत्या मार्गावरती आपल्याला जायचं आहे, त्याचं ज्ञान आपण सुरुवातीला घेतलं पाहिजे आणि मगच पुढे मार्गक्रमणा केली पाहिजे. फळ ओळखल्याविना खाऊ नये याचा अर्थ आहे की कुठे आपण बाहेर गेलो तर काही माहीत नसलेले पदार्थ भराभर खाणं आणि म्हणजेच विषयाची परीक्षा घेण्यासारखं आहे. त्यामुळे कोणतं आपल्याला जर कन्फर्म एखादी गोष्ट माहीत नसेल तर त्याच्यामध्ये आपण पडू नये असं समर्थ सांगतात. पुढे बघूया. अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्याविण करू नये, कुळहीन कांता. आता समर्थांनी सांगितलेलं आहे की अतिवाद करू नये. वादावाद करणं म्हणजे हे काही चांगलं लक्षण नाही आहे. पोटी कपट धरू नये, कोणाविषयी आपल्या मनामध्ये कपट, कारस्थान अशा भावना असू नयेत. पुढचं फार महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे, शोधल्याविण करू नये, कुळहीन कांता. आता शोधल्याविण म्हणजे बघा, त्या काळात सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे जे आत्ताच्या काळात आपल्याला लागू पडतं. सध्या आपण इंटरनेटवरून विवाह जुळतात वगैरे पाहतो आणि मग अशीच कोणीतरी सीमा हैदरसारखी पाकिस्तानातून येते आणि आपल्या इथल्या मुलाच्या गळ्यात पडते. तर अशा ह्या गोष्टींपासून दूर राहण्यास समर्थ सांगतात. शोधल्याविण करू नये, कुळहीन कांता म्हणजे तिचं कुळ काय आहे, गोत्र काय आहे, शील कसं आहे, तिचा स्वभाव कसा आहे, जी आपल्या घरामध्ये ॲडजस्ट होण्यासारखी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तपासून पाहून मगच त्या स्त्रीशी विवाह करावा असं समर्थांनी सांगितले. प्रीतीविण रुसो नये, चोरास ओळखी पुसो नये, रात्री पंथ क्रमो नये एकाएकी. प्रीतीविण रुसो नये याचा अर्थ आहे की आपल्या जवळच्या व्यक्तीवरतीच आपण रुसत असतो. जिथे आपला हक्क आहे, अधिकार आहे, तिथेच आपला रुसवा फुगवा चालत असतो. उगीच कोणीतरी रस्त्याने वरून जाणाऱ्या माणसावरती आपण रुसलो, मी तुमच्यावरती रुसलो म्हटलं तर त्याला काही अर्थ आहे का, त्याचा काही फायदा होणार आहे का? म्हणजेच जिथे आपल्याला कुठेतरी चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे, जिथे मधुर संबंध आहेत, तिथेच थोडाफार रुसवा फुगवा हा चालत असतो. चोरास ओळखी पुसू नये. आता चोर किंवा जे कोणी असे वाईट मार्गावरती जाणारे लोक आहेत तर त्यांना उगीच आपल्या ओळखी सांगणं किंवा तुझे म्हणजे काही नातेसंबंध त्यांच्यामध्ये आपला काही दुवा सापडतो का, अशा उगीच ओळखी काढणं असं काही करायचं नसतं. रात्री पंथ क्रमू नये म्हणजे रात्रीच्या वेळी प्रवासाला निघणं केव्हाही
धोकादायकच असतं. तेव्हाही होतं, आताही आहे. आणि आपण सध्याच्या काळामध्ये पाहतो की मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुली बाहेर काम करतात, रात्री बेरात्री फिरतात आणि अशा वेळेस त्यांच्यावरती अतिप्रसंग होतात, बलात्कार होतो. ह्या गोष्टी सध्याच्या काळात सुद्धा होत आहेत. मग याला आपण कुठंतरी थोडासा विचार केला पाहिजे. समर्थांनी सांगितलेलं आहे की रात्री पंथ क्रमू नये एकाएकी, तोंडाळ असं भांडू नये, वाचाळ असं तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळ वाचाळ म्हणजे खूप फटकळ किंवा जे खूप बडबड करतात, अति बोलतात, अशा लोकांशी वाद घालण्याचा आपल्यावरती जर प्रसंग आला तर तो आपण चतुराईने त्याच्यापासून आपण दूर झालं पाहिजे. हो बाबा तुझंच खरं म्हणून आपण शांत बसलं पाहिजे. कारण कधी कधी काय होतं ना की गटारामध्ये जेव्हा आपण दगड टाकतो तर तेव्हा त्या दगडासोबतचे शिंतोडे उडतात, ते आपल्याही अंगावरती उडतात. त्यामुळे ह्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. संत संग खंडू नये अंतर्यामी म्हणजे मनामधून आपल्याला जे कोण संत पुरुष आहेत, सत्संग जे करणारे आहेत, अशा व्यक्तींचा संपर्क तुटू देऊ नये. त्यांचे जे काही चांगले विचार आहेत त्यांच्याशी आपण कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांच्याशी कायम जोडलेलं असावं असं समर्थ. पुढे काय म्हणतात बघूया. अति क्रोध करू नये, जीवलगास खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवण्याचा. अतिक्रोध हा नेहमी वाईटच असतो. जुने लोक म्हणायचे की अतिराग भीक माग म्हणजे असतो. त्यामुळे या क्रोधाला आपण आवर घातला पाहिजे. जीवलगास खेदू नये, जे आपल्या जवळचे आहेत त्यांना उगीच त्रास देणं, त्यांच्या काहीतरी कुचकं बोलणं, त्यांना टोचून बोलणं, त्यांना त्रास होईल असं वागणं, तर अशा गोष्टी केल्यामुळे आपल्यापासून जीवलगे दूर जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा गोष्टी करू नयेत. मनी वीट मानू नये शिकवण्याचा. शिकवणे म्हणजे चांगल्या काही गोष्टींना आपण कोणाला जर आपल्याला द्यायच्या असतील, काही शिकवायचं असेल, काही वैचारिक मंथन करायचं असेल तर त्याचा मनामधून वीट किंवा कंटाळा करू नये. तर अशा गोष्टी आपण जरूर कराव्या. क्षणाक्षण रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्याविणं सांगू नये आपला पराक्रम. आता उगीच सारखं सारखं रुसायचं किंवा लटिका पुरुषार्थ सांगू नये म्हणजे खोटा अभिमान आपल्याबद्दलचा बाळगू नये. आणि कोणतीही गोष्ट आपली जर काही करायची आहे, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, बढ्या मारण्यापेक्षा केल्यानंतरच मी हे कार्य केलं म्हणून आपण सांगितलं तर ते जास्ती प्रभावकारक, जास्ती प्रभावी ठरत असतं. त्यामुळे उगीच बढ्या मारण्यामध्ये काही अर्थ नसतो. शौचहीन असू नये, मळीन वस्त्र नेसू नये, जाणार असं पुसू नये, कुठे जातोस म्हणून. शौचविन, शौच अशौच याचा अर्थ आहे स्वच्छता, अस्वच्छता. तर शौचविन राहू नये म्हणजे स्वच्छ राहिल्याशिवाय आपण राहू नये. सकाळचे जे काय आपले प्रातर्विधी आहेत, दात घासणं, स्नान करणं, देवाची पूजा करणं, स्वच्छ कपडे, धुतलेले कपडे घालणं, हे सुद्धा एक त्यातलंच चांगलं काम आहे. तर जे आपण जरूर केलं पाहिजे. शारीरिक स्वच्छता, मनाची स्वच्छता आपण राखली पाहिजे. आणि जर कोणी कुठे जात असेल तर त्याला त्याची वाट अडवून कुठे चाललास, काय करायलास असं मध्येच खोडून विचारू नये. जर त्याला स्वतःहून सांगायचं असेल तर तो सांगेल. ज्यार्थी तो सांगत नाही आहे त्यार्थी त्याला आपल्याला सांगायचं नाही आहे, मग आपण विचारायचं नसतं की कुठे जात आहेस म्हणून, असं समर्थसुद्धा म्हणतात. बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये, पिसुणा चेथे. आता इथे पिसुणा याचा अर्थ आहे की अविचारी, वाईट, दुष्कृत्य करणारा माणूस. तर अशांच्या घरी म्हणजे जास्त दिवस राहू नये. बहुत अन्न खाऊ नये, उगीच खूप खादाडसारखं किती पण खात राहायचं, किती पण झोपून राहायचं किंवा कोणाच्याही घरी कितीही दिवस मुक्काम करायचा, अशा पद्धतीचं आपण वागता कामा नये. आपुल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वळवू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगू. गोही देऊ नये याचा अर्थ आहे की आपली ग्वाही देणं. ग्वाही देणं म्हणजे आपल्याबद्दलचा गवगवा करणं, मी असं आहे, मी तसं आहे, मी किती मोठा आहे, मी किती शहाणा आहे, अशा पद्धतीचं आपणच आपल्याच तोंडाने आपली स्तुती करणं हे काही योग्य नाही आहे. आपली कीर्ती वळवू नये. आपणच म्हणजे मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं असं सांगायचं नसतं. आपल्या कार्यातून ते जाणवतं, लोकांना आपोआप जाणवत असतं. शांतपणे आपण आपलं सत्कार्य करीत राहावं असं समर्थांना यातून सांगायचं आहे. आणि आपले आपण हसू नये, गोष्टी सांगून म्हणजे काही लोकांना सवय असते की विनोद आपणच सांगायचा आणि सांगायच्या आधीच हसायचं. अरे विनोद सांगितल्यानंतर रिस्पॉन्स
समोरचा प्रतिसाद म्हणून त्याच्याकडून हसणं आलं पाहिजे, तर त्या विनोदाला काहीतरी अर्थ असतो आणि तोच विनोद श्रेष्ठ समजला जातो. आपणच आधीच हसायचं खदखदा आणि काहीतरी हसत हसत बोलायचं, म्हणजे त्याला काही अर्थ नसतो आणि अशा पद्धतीचं आपण वागू. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये, मैत्री कदा. आता बघा, समर्थांनी त्या काळी सुद्धा सांगितलेलं आहे की धूम्रपान करणं, उन्मत्त द्रव्याचं सेवन करणं म्हणजे मादक पदार्थांचं सेवन करणं आरोग्यासाठी, आपल्या एकूण व्यक्तिमत्वासाठी किती घातक आहे. म्हणजे त्यांनी त्याचा कधीही पुरस्कार केलेला नाही आहे. ते असे एक संत होते ज्यांना कसल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं, ज्यांना फक्त व्यायामाची आवड होती, बौद्धिक गोष्टींची आवड होती. तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही धूम्रपान करू नका, नशा मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही आणि बहुचकासी करू नये, मैत्री कदा. बहुचक म्हणजे उगीचच म्हणजे भोचक किंवा अति बोलघेवडा माणूस किंवा खोटं बोलणारा माणूस. तर अशा लोकांशी आपण मैत्री करायची नसते, तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कामेविण राहू नये, नीच उत्तर सांगू नये, असू दे अन्न सेवू नये, वडिलांचेही. बघा, समर्थ काय म्हणतात, कामेविण राहू नये, काम सतत कार्य करत राहिलं पाहिजे, कार्यमग्न राहिलं पाहिजे. नीच उत्तर सांगू नये, कोणाचंही कोणी जर तुमचा अपमान केला तर त्यांचं नीच उत्तर, त्यांनी काही बोललेलं उत्तर आपण विनाकारण खालच्या मानेने ऐकून घेणं हे काही बरोबर नाही आहे. जर आपलं बरोबर असेल तर आपण ठामपणे आपल्या मताला चिकटून राहिलं पाहिजे आणि समोरच्याला ते पटवून देता आलं पाहिजे. कोणीतरी खूप आपल्यावरती दबाव म्हणजे गुलामीमध्ये राहणं हे अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे असू दे अन्न सेवू नये, असू दे म्हणजे आयते, म्हणजे कुठल्याही कष्टाविना श्रमाविना जर तुम्हाला आयतं अन्न मिळत आहे तर अशा प्रकारचं अन्न सेवन करू नये, वडिलांचेही. मग ते भलेही तुमचे प्रत्यक्ष वडील तुम्हाला पोसत आहेत. एका वयापर्यंत मुलांनी आई वडिलांनी मुलांना सांभाळायचं असतं, पोसायचं असतं. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं अपेक्षित आहे. म्हणजेच स्वतःचं काहीतरी तुम्ही ते आर्थिक दृष्टीने पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि काहीतरी अर्थार्जन केलं पाहिजे. आयतं अन्न वडिलांचं खाणं हे काही योग्य नाही. अल्पधने माजो नये, हरिभक्तीस लाजो नये, मर्यादेविण चालू नये, पवित्र जनी. अल्पधने माजू नये, उगीच थोडासा काही पैसा हाताशी आला की माज चढतो काही लोकांना. म्हणजे पैशाचा माज हा कधीही योग्य नसतो. अल्प काय, जास्ती मिळाले तरी सुद्धा माजू नये, माजणं हे योग्यच नाही आहे. हरिभक्तीस लाजू नये, आणि पैसा आहे माझ्याकडे म्हणून मी आता परमेश्वरासमोर झुकायचं काही कारण नाही, संतांसमोर मला वाकायचं काही गरज नाही, तर अशा पद्धतीचं वागू नये. हरिभक्ती करण्यामध्ये कसलीही लाज बाळगू नये, तर त्याच्यामध्ये आपण रममाण व्हावं. मर्यादेविण चालू नये, पवित्र जनी. म्हणजे चांगल्या लोकांमध्ये जेव्हा आपण चालत आहोत तर तेव्हा मर्यादेनेच चालावं. व्यवस्थित उन्मत्तपणाने चालणं हे काही योग्य नाही. मूर्खांशी संबंध पडवू नये, अंधारी हात घालू नये, दुश्चितपणे विसरू नये वस्तू आपली. कुठल्याही मूर्ख माणसाशी संबंध जोडू नये. अंधारामध्ये कुठेही हात घालणं हे अत्यंत धोकादायक असतं. आणि त्याचप्रमाणे आपली वस्तू विसराळूपणाने कुठंतरी कोणाकडे तरी विसरून येणं याला काही अर्थ नसतो. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये, चुकूरपणे. हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंचबळे. परमार्थ केला पाहिजे, हरिकथा ऐकली पाहिजे. हरिकथा पूर्ण शेवटपर्यंत ऐकावी, ती मध्येच तोडून आपण उठून जाणं हे काही बरोबर नाही आहे. निरूपण म्हणजे त्या पूर्ण कथेचं जे सार आहे ते शेवटी सांगतात, असं एक पद्धत असते हरिकथेची. तर ते निरूपण सोडून आपण जाऊ नये, म्हणजे ती पूर्ण कथा होईपर्यंत आपण बसून राहावं, त्याचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरू नये, विचारे वेळ. आता देवाला आपण जर काही नवस केला आहे याचा अर्थ आपण काहीतरी वैचारिक दृष्टीने आपण बोलून त्यांच्याशी बांधले गेलेलो आहोत, तर ते मी असं करतो बाबा म्हणल्यानंतर तो पूर्ण करावा. म्हणजेच कोणालाही आपण जेव्हा आपण एखाद्याला वचन देतो, शाब्दिक नुसतं जरी आपण काहीतरी वादा केलेला असेल तर तो आपण पूर्ण करणं अपेक्षित आहे. तो कधीही बुडवायचा नाही. आपला धर्म उडवू नये, आपल्या धर्माला अनुसरूनच आपलं
कार्य असावं, आपलं उठणं बसणं खाणं बोलणं विचार करणं हे सर्व आपल्या धर्माला कसं योग्य ठरेल याच्याशी निगडीतच असावं. भलते भरी भरू नये, म्हणजे कोणीतरी भलत्याच लोकांनी तुम्हाला भरीला पाडलं तर त्यांच्या भरीला पडून आपण काहीतरी वाईट काम करू नये असं समर्थांनी सांगितलेलं आहे. विचार केल्याशिवाय कुठलंही कोणीही तुम्हाला भरीला पाडलं, कोणीतरी हलक्या कानाचं असू नये की बाबा चल असं कर म्हटलं की लगेचच केलं असं काय. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. उगीच खोटं बोलण्याचा आपण अभिमान बाळगायचा नसतो. खोटं चल खोटं तर खोटं, मी काय भीतो का कोणाला, अशा प्रकारची भाषा आपली असता कामा नये. तर अशा अभिमानाला काही अर्थ नसतो. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अशा प्रकारचे हे जे गुण आहेत उत्तम गुण आहेत, तर ते जर आपण नाही घेतले, नेघता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण, ते मनुष्याचं अवलक्षण ठरेल, ज्यामुळे आपण जर चांगले गुण घ्यायचे आणि वाईट गुण सोडून द्यायचे, म्हणजेच आपल्यामध्ये उत्तम गुणांची वृद्धी होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. धन्यवाद.